मी मगाशी देखील नांदेड एअरपोर्टला असं सांगितलं की जेवढं कुतूहल तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा जास्त कुतूहल मला देखील आहे. त्याच्यामुळे आपण जर संध्याकाळपर्यंत वाट बघितली तर अजून ह्याच्यातनं चांगला निर्णय जो काय होईल तो आपल्याला कळू शकेल. परंतु एक महत्वाची गोष्ट आहे की आज जी युबीटीची दिल्लीमध्ये बैठक झाली त्याच्यामध्ये 3च खासदार उपस्थित होते. त्याच्यामुळे 6 कुठे गेले हे आता आम्हाला काही कळत नाही. त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत वाट बघू. 6 खासदार आपल्या पक्षामध्ये येत आहेत. स्थानिकला काही नाराजी वगैरे आहे का? नाही, आधी निर्णय होऊ दे. निर्णय आमच्यापर्यंत येऊ दे. आम्ही सगळेच म्हणजे मी असेल, बांगर साहेब असेल, आम्ही सगळे त्याची वाट बघतोय काय नक्की होणार आहे. आणि ते झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीवर बोलणं योग्य ठरेल. डिलिमिटेशन बिलमुळे भाजपा जे आहे ते सुडानं पेटून होते असं संजय राऊत म्हणतात. ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा अनेक निकाल त्यांनी बघितलेले आहेत. मी अनेक वेळा असं सांगतो की कोणाच्याही बोलण्यावरनं कोणाच्याही बदनामीनं महायुतीमध्ये काही फरक पडत नाही. सगळ्याच्या सगळ्या निवडणुका महायुतीने एकत्र जिंकलेल्या आहेत. डिलिमिटेशनसाठी आपण काय करतो याच्यापेक्षा नेतृत्वावर असलेल्या अविश्वासामुळे सगळं होतंय. पश्चिम बंगालमध्ये देखील हेच झालं. अजून महाराष्ट्रामध्ये काय होतंय आम्हाला कळत नाहीये, पण ते जर झालं तर त्या नेतृत्वाबद्दलचा अविश्वास आहे आणि आमच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास आहे. त्याच्यामध्ये डिलिमिटेशन कशाला पाहिजे. अंबादास दानवे यांनी असं म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांना सीएम व्हायचं आणि त्यासाठी हे सगळं करतायत. आमची शिवसैनिक म्हणून प्रत्येकाची हीच इच्छा असू शकते की बाबा आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत हे उच्च पदावर बसावेत. भाजपच्या लोकांची इच्छा अशी असू शकते की देवेंद्रजी उच्च पदावर बसावेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लोकांची इच्छा असू शकते की सुनेत्राबाईंनी उच्च पदावर बसाव्यात. मग यांना सोडून अंबादास दानवे देखील असं म्हणतायत की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उच्च पदावर बसावं. हे नक्की त्यांच्या मनात काय आहे हे मला कळेनासं झालेलं आहे. आपले खासदार आता शिवसेनेत मार्च होणार ते भाजपमध्ये. मी मगाशी तेच तुम्हाला सांगितलं की जरा थोडा वेळ आपण तुम्ही देखील आम्ही देखील कळस असू. आपल्याला जे काही दिल्लीवरनं कळेल त्याच्यानंतर ह्या संदर्भात बोलणं उचित ठरेल. परंतु येणं जाणं हा पेक्षा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे ह्याची प्रचिती आपल्या महाराष्ट्रातल्या काही पुढाऱ्यांना येते, काही विरोधकांना येते आणि म्हणून त्यांना पोटसूळ उठतो कायम दररोज सकाळी. पण जी बैठक आहे एकनाथ शिंदेजी दिल्लीला गेले खासदारांसोबत त्यांची बैठक झाली कन्फर्म आहे. बघा, प्रश्न तुमचा तोच आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने आहे. त्याच्यामुळे माझं उत्तर एकच आहे. आपण संध्याकाळपर्यंत जरा वाट बघू. जो काही निर्णय येईल त्याच्यानंतर जाताना मी तुमच्याशी नक्की बोलणार. आज तुम्ही बैठकीला या ठिकाणी आले. बैठक कशासाठी आहे? महायुतीची नाही, काय- बैठकीसाठी असं नाही आलो मी दोन्ही नाशिक आणि परभणी या दोन्ही शिवसेनेच्या जागा आम्ही लढतोय. तसं मी सोलापूरला पण गेलो, भारतीय जनता पार्टीचा तिथं प्रचारला गेलो. तसंच मी सातारा सांगलीला देखील तिथे गेलो. त्याच्यामुळे महायुतीचे जिथं उमेदवार आहेत त्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास देण्याची आमचीच जबाबदारी आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार आज मी इथं आलेलो आहे. किती खासदारांना मंत्रिपद अरे बापरे, आता हा प्रश्न म्हणजे प्रचंड मोठा प्रश्न आहे. आपण डायरेक्ट चर्चा सुरू आहे. विधान परिषदेवरनं थेट आपण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्र्यापर्यंत गेलो यातली कल्पना मला काहीच नाही. परंतु इथलं स्थानिक सांगतो की आमचे महायुतीचे उमेदवार सईद भैया फार मोठ्या मतानं निवडून येतील. उद्धव ठाकरे भेटायला वेळ देत नाही तसा प्रश्न ज्यावेळेस अरविंद सावंतांना विचारला त्यावेळेस ते चिडले. असं कोण म्हणतं त्यांना माझ्यासमोर आणा असं देखील त्यांनी नाही, त्याच्यामध्ये आवाहन केलं. चिडण्यासारखं काय आहे? वस्तुस्थिती एखादी व्यक्ती जर सांगत असेल तर ती समजून घेतली पाहिजे, त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. चिडायचं कशाला त्याच्यात? संजय राऊत चिडून काय असं घडलेलं आहे ते काय थांबू शकत नाही. आता आम्ही ज्यावेळी उठाव केला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी आमची देखील भूमिका हीच होती की पक्षप्रमुखांनी भेटलं पाहिजे, व्यथा समजून घेतल्या पाहिजेत, पक्षामध्ये नक्की काय चाललंय ते बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये कशाला चिडायला पाहिजे? चिडण्यापेक्षा आत्ममंथन आत्मचिंतन केलं पाहिजे. संजय राऊतांनी शिवीगाळ केली. कोणाला? बोलताना सगळे जे काही खासदार गेले त्यांना सर्वोच्च भाषेत शिवीगाळ केली. नाही, ह्याच्यामध्ये नवीन काय आहे? हे बघा, आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो तेव्हा आम्हाला किती घाणघाण भाषेमध्ये बोललं गेलं. आता इथं मावशी आहेत पत्रकार परिषदेमधून मी काही जास्त बोलत नाही, परंतु आमच्या बरोबर 3 महिला भगिनी ज्या होत्या त्यांना ज्या पद्धतीनं बोललं गेलं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. त्याच्यामुळं पक्ष सांभाळत असताना शिवीगाळ करणं हे काही योग्य नाही. तरी देखील हे देखील मी सांगतो हल्ली की माननीय संजय राऊत साहेबांनी जर पत्रकार परिषद घेतली नाही तर युबीटीचं अस्तित्व देखील महाराष्ट्रात आहे हे कोणाला जाणवणार नाही. त्याच्यामुळे ते त्यांची भूमिका घेतात, पण त्यांनी शिवीगाळ करू नये ही आमची सूचना आहे.
चला.